मित्रांनो, आपण आज हाऊ टू लर्न फास्ट याविषयी बोलणार आहोत. म्हणजे कोणतीही गोष्ट जर शिकायची असेल, नवीन गोष्ट, भले तुम्ही स्टुडंट आहात किंवा जॉब करत आहात, तर जॉबमध्ये काही नवीन टास्क येतं किंवा वर्क येतं. स्टुडंट आहात तर नवीन टॉपिक असतो, तर तो लक्षात कसा ठेवायचा. तर एक वर्ल्ड क्लास ॲथलीट होता, ज्याने रनिंगमध्ये खूप मेडल्स मिळवले. त्याने काय केलं की नंतरनं त्यानं आपले रिटायरमेंट घोषित केलं. ॲक्च्युली सर्वांना आश्चर्य वाटलं की इतकं यश मिळायला लागले तरी तो का रिटायर होतोय. तर त्यानं त्याच वेळी डिक्लेअर केलं की मला आता चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अरे हा तर ॲथलीट आहे आणि एकदम त्यानं एक वेगळं असं क्षेत्र स्पोर्ट्स निवडलेलं आहे. ॲथलीटवरून तो बैठे म्हणजे बसून खेळण्याचा जो स्पोर्ट्स आहे चेस, तर त्यामध्ये तो वर्ल्ड चॅम्पियन व्हायचा आता गोल ठरवतोय. तर सर्वांना आश्चर्य वाटलं. सर्वांनी म्हटलं आहे तेच तू कंटिन्यू कर, त्यातच तुला आणखी यश मिळेल, तुला आणि बराच पैसा मिळेल. तर नाही म्हटला तो की मला नवीन शिकायचं आहे आणि मला चेसमध्येच वर्ल्ड चॅम्पियन बनायचं. तर नंतरनं 1 वर्षानंतर तो खरोखर चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनलेला. तर त्याने जे टेक्निक्स वापरले तेच आपण आज शिकणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलं टेक्निक आहे की सोप्या गोष्टी पहिला शिका. जसं की चेसमध्ये बघितलं तर सगळ्यात सोपं काय आहे, तर प्यादा कसा चालतो. सुरुवातीला 2 घरं, नंतर एक 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 एक. तर पूर्ण ह्याच्यामध्ये तो पहिला प्यादा शिकला. हे पहिलं टेक्निक, सोप्या गोष्टी. मग तुम्ही स्टडी करत आहात किंवा तुमच्या कंपनीमध्ये काही प्रोजेक्ट करत आहात, तर त्यातलं इझी, व्हॉट इज इझी, सोपं काय आहे, त्या सोप्या गोष्टी करा. दुसरी स्टेप आहे, एक वेळ ठरवा. म्हणजे काय की शिकण्यासाठी एक ठराविक वेळ, तितका वेळ तुम्ही डेली कंटिन्यू त्या गोष्टीसाठी द्या. निरंतर ज्यावेळी कंटिन्यू आपण त्या गोष्टीसाठी ती वेळ देतो, त्यावेळी शिकणं सोपं होतं नवीन गोष्टी. तिसरी गोष्ट त्यानं जे केली ती आहे फेल फास्ट. म्हणजे तुम्ही लवकर फेल व्हा. कारण नवीन गोष्टी ज्यावेळी आपण शिकतो